नमस्कार, मी प्रियंका. शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 12वीची परीक्षा गुरुवारपासून सुरू झाली. पुढचे भविष्य ज्या परीक्षेवर अवलंबून असते अशी सर्वात महत्त्वाची मानली जाणारी 12वीची परीक्षेला पहिल्या पेपरला जाताना आपल्या पाल्यांना पालक सोडायला आले व रोल नंबर बघायला मदत देखील केली व बेस्ट ऑफ लक करून परीक्षा केंद्रावर सोडले. शिक्षकांनी देखील रोल नंबर बघण्याकरिता सहकार्य केले. विभागात 498 केंद्रावर 1,63,000 विद्यार्थी परीक्षेला बसले असून सर्वाधिक म्हणजेच की 66,500 विद्यार्थी नागपूर जिल्ह्यातील आहेत व रामटेक तालुक्यात 11 सेंटर असून 2,857 विद्यार्थी परीक्षेला बसले असल्याची माहिती एज्युकेशन ऑफिसर विजय भाकरे यांनी दिली. 12वीच्या इंग्लिशच्या पेपरला शांततेत सुरुवात झाली असल्याची माहिती तहसीलदार रमेश कोळपे यांनी दिली. परीक्षेत कॉपी व अन्य गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्राभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. शिवसेना ठाकरे गट रामटेक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मैदानात उतरला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे या संदर्भात 23 फेब्रुवारीला एक दिवसीय शिबिर होत आहे. पूर्व विदर्भातील 6 जिल्ह्यातील 1500 पदाधिकारी यात सहभागी होणार आहे. ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री भास्कर जाधव या शिबिराला मार्गदर्शन करणार आहे. महाविकास आघाडीत रामटेकवरून ओढाताण सुरू आहे. रामटेकच्या लोकसभा मतदारसंघावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा दावा आहे. खासदार कृपाल तुमाने शिंदे गटात गेल्याने ठाकरे गटाला नवीन उमेदवार शोधावा लागणार आहे. या शिबिराच्या माध्यमातून ठाकरे गट शक्ती प्रदर्शन करणार आहे आणि या विषयाची माहिती सुरेश साखरे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. रामटेक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पूर्व विदर्भीय शिबिराचे आयोजन केलेले आहे. आमच्या पक्षप्रमुख परम आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशान्वये पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख आणि सर्व महिला आघाडी, युवा सेना, युती सेना या संपूर्ण संलग्न सर्व सेनेचे पदाधिकारी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आणि ह्या कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक आमचे पूर्व विदर्भ नेते आमदार भास्कर जाधव साहेब यांना मार्गदर्शन करतील. तसेच या शिबिराला जे तज्ञ महाराष्ट्रातले लोक आहेत, शेतकऱ्यावर बोलणारे आहेत, चंद्रकांत वानखेडे साहेब आहेत, ते मार्गदर्शन करतील. सहकार क्षेत्रामध्ये बोलणारे आमचे खोपडे साहेब आहेत, ते सहकार क्षेत्रावर बोलतील. आणि पक्षाच्या परब साहेब आहेत, ते प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना ह्या विषयावर मुंबईहून येणारे आमचे परब साहेब आहेत, ते बोलतील. अनेक विषयावर तज्ञ लोकांना आम्ही बोलवलेलं आहे. त्यामुळे जे पदाधिकारी या मान्यवरांचे मार्गदर्शन ऐकून ते ग्रहण करून आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये जाऊन, आपल्या आपल्या विधानसभेमध्ये जाऊन, आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये जाऊन तमाम महाराष्ट्रातले मतदार बंधू आणि भगिनींनी यांना ते पक्षाची भूमिका सांगतील. या शिबिराच्या माध्यमातून ज्या मार्गदर्शन होणार आहे, महाराष्ट्र सरकारची निकमी जे सरकार आहे त्या सरकारने चुकीचे धोरण आखले, त्यामुळे इथला शेतकरी, शेतमजूर, गरीब, मजदूर आणि अशिक्षित, सुशिक्षित हे सर्व लोक बेरोजगार झालेले आहेत. त्यांच्या हाताला काम नाही आहे. ही सरकार फक्त जुमलेबाजाची सरकार आहे.
खोटाड्यांची सरकार आहे. खोटं बोला आणि रेटून बोला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला मूर्ख बनवण्याचं काम ही महाराष्ट्राची शिंदे सरकार फडणवीस सरकार करत आहे. ह्या शिबिराच्या माध्यमातून आम्ही एक कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला सांगू आणि जोमानं जाऊन महाविकास आघाडीचे उमेदवार असो किंवा शिवसेनेचे उमेदवार असो येणाऱ्या लोकसभेमध्ये या महाविकास आघाडी इंडिया आघाडीच्या माध्यमातून जास्तीत जास्त खासदार जिंकून येतील. ह्या शिबिराच्या नेमकं हे उद्देश आहे. त्या उद्देशाला सार्थ करण्यासाठी हा सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शन होणार आहे. त्यामुळे सर्व पत्रकार बंधूंनाही नम्र विनंती आहे की आपण हे 23 तारखेला ह्या आयोजनामध्ये यावं आणि आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शन लोकांनी केलेले आहे ते जनतेपुढे मांडावं. हे धन्यवाद. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त घनदाट जंगलात कचारगड गुहा आदिवासी बांधवांचे पवित्र श्रद्धास्थान असून या गुफेत आदिवासी बांधवांचे आराध्य दैवत म्हणजेच पारी कोपारलिंगो यांची मूर्ती आहे. मागील 40 वर्षांपासून या ठिकाणी यात्रा भरत आहे. या कसारगड यात्रेला महाराष्ट्रासह इतर 18 राज्यातील आदिवासी बांधव लाखोंच्या संख्येने दर्शनाला येत असतात. अत्यंत दुर्गम व निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या कसारगड या ठिकाणी ही यात्रा 5 दिवस चालत असते. कसारगडच्या गुफेतूनच आदिवासी बांधवांचा उगम झाला अशी आख्यायिका असल्याचे बोलले जाते. तसेच या गुफेत जवळपास 5000 भाविक एकाच वेळी दर्शन घेऊ शकतात इतकी जागा या गुफेत उपलब्ध आहे. कचारगड परिसर नक्षलग्रस्त भागात मोडत असल्यामुळे या ठिकाणी होणारी गर्दी पाहता सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात पोलीस बळ देखील या यात्रेसाठी तैनात केला जातो. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून डॉक्टर प्रशांत बोकारे यांनी बुधवारी दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री पदभार स्वीकारला. गोंडवाना विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे यांना मान्य राज्यपाल कार्यालयाकडून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून पदाची सूत्रे सांभाळण्याचे आदेश प्राप्त झाले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात डॉक्टर प्रशांत बोकारे यांनी बुधवारी रात्री प्रभारी कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी प्रतिकुलगुरू डॉक्टर संजय दुधे, कुलसचिव डॉक्टर राजीव हिवसे, परीक्षा व मूल्यांकन मंडळ संचालक डॉक्टर प्रफुल्ल साबळे, वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवाल प्रामुख्याने उपस्थित होते. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. नागपूरचे प्रसिद्ध शेफ विक्रमवीर विष्णू मनोहर यांनी 19 फेब्रुवारी 2024 रोजी अयोध्या येथील हनुमानगढी आखाडा श्री हनुमान संस्कृत पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेजच्या आवारात 7000 किलो श्रीरामभोग हलवा बनवून एक नवा विक्रम प्रस्थापित केला. हनुमानगढी येथे उपस्थित हजारो भाविकांनी हा प्रसाद ग्रहण केला. मंत्रोच्चार, शंखध्वनी आणि अखंड रामरक्षा पठणाच्या पवित्र वातावरणात आणि अनेक महंतांच्या उपस्थितीत एकत्र केलेला कोरडा प्रसाद नागपुरात तयार करण्यात आला असून या प्रसादाचे वितरण आज सकाळी 10 ते 5 या वेळेत विष्णूजी की रसोई बजाजनगर इथून करण्यात आले. अयोध्येत तयार झालेल्या प्रसादाचा आनंद घेण्यासाठी शेकडो भक्तांनी प्रचंड गर्दी केली व सर्व श्रीराम भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ देखील घेतला. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. बेसा परिसरातील वैद्य इंडस्ट्रीजला बुधवारी रात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत कोट्यावधी रुपयांची हानी झाल्याची माहिती पुढे आली आहे. 2 दिवसापूर्वी खरबी शक्तिमाता नगर परिसरात 2 सिलेंडरचा स्फोट होऊन मंडप डेकोरेशनच्या दुकानाला आग लागली होती. 3 दिवसात शहरात मोठी आगीची ही दुसरी घटना आहे. बेसा रोडवर स्वामीधामच्या पुढे घोगलीकडे जाताना नाल्याच्या काठावर रस्त्याच्या कडेलाही सॅनिटरी नॅपकिन फर्निचर उत्पादन करणारी वैद्य इंडस्ट्रीज असून ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण रात्री उशिरापर्यंत कळू शकले नाही. 5 अग्निशमन विभागांच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या व आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. ही आग लागली तेव्हा मोठ्या संख्येने कामगार कंपनीत होते. मात्र तातडीने सर्वांना बाहेर काढण्यात
आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. परिसरातील नागरिक आगीचे धुराची लोट पाहताना भयभीत झाले. कॅमेरामॅन प्रवीण दुपारेसह सनी भुंगाळे, शंखनाद न्यूज नाव. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोवर बघत राहा शंखनाद, आवाज सत्याचा. नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446662542 738777557.